आऊसाहेब, आई जगदंबेची कृपाच म्हणायची. आपले शंभू राजे अबदार वापस आले. पण आऊसाहेब, मिर्झा राजेंनी राजेंना आदिलशाही विरुद्धच्या मोहिमेत सामील करून घेतले. फार मोठी खेळी खेळतोय हा मिर्झा. खरं तर आदिलशाही ही आपले शत्रूच. राजेने मुघलांविरुद्ध मोहिमा केल्या, तशाच आदिलशाही विरुद्धही केल्या आणि कित्येक मोहिमांमध्ये त्याच धूळही चारली. आदिलशाही संपावी म्हणून प्रयत्न केले, परंतु आता मात्र आदिलशाही संपायास नको. असं का आऊसाहेब? उलट आदिलशाही संपली तर आपला एक शत्रू संपेल. मग तो मराठी समशेरीने संपला काय किंवा मुघली समशेरीने संपला काय? नाही सकवारबाई, आता जर आदिलशाही संपली तर मुघल स्वराज्याचा घास अगदी सहज घेऊ शकतील. मिर्झा तहास कबूल झाला कारण त्यास भीती आहे की दक्षिणेत राजे आणि आदिलशाही एक झाले तर मुघलांचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. परंतु आता राजेंना आदिलशाहीच्या मोहिमेत सामील करून मिर्झा एका दगडात अनेक पक्षी मारू पाहतोय. स्वराज्यावर सलाबत बसवणं आणि आदिलशाही संपवणं, आणि या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करायच्या आहेत त्यास. जहां पनाह का इस्तेकबाल बुलंद हो, अभी अभी छावनी से पैगाम आया है. मिर्जा राजा बहुत खुश है. वैसे भी अब सिवा मुगलिया सल्तनत के सालार बन चुके हैं, तो उनको अली आदिल के खिलाफ जंग पर भेजना चाहते हैं मिर्जा राजा. अली आदिल की सियासत वैसे भी डूबने की कगार पर है. ऊपर से उनके अंदरूनी झगड़े. ऐसे में बादशाह हजरत की रहमत से अली आदिल की सियासत को सिवा की शमशीर से तबाह कर देंगे मिर्जा राजा. क्या हुआ बादशाह सलामत? आप ये पैगाम सुनकर खुश नहीं लग रहे, बल्कि किसी गहरी सोच में लग रहे. ये सब ठीक है वजीर आजम, लेकिन और एक बात गौरतलब है. अब तक सिवा खुद की मर्जी का मालिक था, खुद के लिए लड़ता था और जीतता था. किसी सल्तनत का सालार नहीं था वो, बल्कि अपने आप में खुद एक सल्तनत था वो, और इसीलिए उसकी शमशीर शोले बरसाती थी. लेकिन अब हालात बदल चुके हैं. अब सिवा मुगलों के लिए आदिल शाह से लड़ेगा. इस जंग में अगर सिवा सिर्फ जिस्मानी तौर पे शरीक होता है तो उससे हमारा कोई फायदा नहीं. अगर वो दिलो जान से और जहन के साथ शरीक होता है, लड़ता है, तभी वो जीत पाएगा. जगदंब, जे घडायास नको तेच घडतंय. नाईलाजानं राजे मुघलांच्या झेंड्याखाली लढत आहेत. हे सर्व करताना त्यांच्या दिलाची काय अवस्था असेल त्याची जाणीव आहे आम्हास. परंतु नियतीचा फेरा कोणास चुकतो. खरंय आऊसाहेब, केवळ स्वराज्याची वाताहत होऊ नये म्हणून राजे हे सर्व सहन करतायत. पृथ्वीच्या रक्षणासाठी शिवशंकरानं हलाहल प्राशन केलं होतं, आणि आता राजे स्वराज्याच्या रक्षणासाठी हे अन्यायाचं, अपमानाचं हलाहल प्राशन करतायत. राजेंनी आदिलशाहीस एकत्र मिळून लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मुघलशाही आदिलशाहीस कशी गिळंकृत करेल याची शक्यताही वर्तवली होती. त्याच वेळी आदिलशाहीने कच न खाता झुंज दिली असती तर मुघल केव्हाच पळून गेले असते. अगदी खरंय आऊसाहेब. त्या अली आदिलशहानं राजांचा सल्ला मानला नाही, आणि नतीजा पहा काय झाला. मुघली फौज विजापूर शहराच्या तटाबुर्जांना अगदी मुंगळ्यासारखी चिकटलेली आहे. आपली फौजही आहेच मिर्झा बरोबर नाईलाजानं. त्यात राजे आणि नेतोजी आघाडीवर असताना टिकाव लागेल आदिलशाहीचा. मुजरा आऊसाहेब, आऊसाहेब लय वंगाळ खबर आहे. मिर्झा राजा आणि आदिलशाहीच्या आघाडीवर असलेल्या आपल्या फौजेचा पराभव झाला.
नेतुती रावांना आणि राजांना माघार घ्यावी लागली. सपशेल पराभव झाला होता. अहो काय बोलता हे नाही नाही तुमची काहीतरी गफलत झाली आहे. राजे स्वतः आघाडीवर असताना राजांचाच पराभव नाही, शक्यच नाही. नाही पंत, आमची काय बी गफलत होत नाही. सल्तनेवर मुघली सैन्य चढाई करते म्हणल्यावर आपले सरदार जीवाची पर्वा न करता शर्तीने लढले. सरजा खानानं जोरदार हल्ला चढवला. अहो तथा बुर्जावरनं मुलुक मैदान, लांडा तथा गंजखाना, दुराटी, कडक बिजली या तोफा आग बरसवत होते. आणि त्यात कुतुबशाहीची फौज आदिलशाहीच्या मदतीला धावून आली. आणि अखेर राजांना माघार घ्यावीच लागली. अवसर हौल बिला कुव्वत, ये जो हार है, ये हार हमें शर्मसार करने वाली है. मुझे यकीन नहीं हो रहा है कि अली आदिल खान ने हमारी फौज को शिकस्त दी, मुगली सल्तनत को. उसकी इतनी हिम्मत कि दारुल मुगली सल्तनत को चुनौती दे. मैं यकीन नहीं कर पा रहा हूं राजा जी, मैं यकीन नहीं कर पा रहा हूं. मैंने सपने में भी नहीं सोचा था कि अली आदिल शाह की फौज हमें हिकमती आमली तरकीब लड़ाकर खदेड़ देगी. क्या क्या आदिल खान और उसकी फौज इतनी वतन परस्त हो गई, मुगली फौज के खिलाफ रणनीति की चालें चलने लगी? और इतना ही नहीं, सुल्तान ढवा को अंजाम दिया उसने. पीछे तो हट गए, लेकिन पीछे हटते वक्त सारा घास और खुराक भी हटवा दिया. सारा मुल्क जला के राख कर दिया, पीने के पानी में जहर मिला दिया. जैसे तैसे काटते कटते बचते बचाते बीजापुर तक पहुंचे हम. खान साहब, मुगली फौज की ऐसी हालत होने कैसे दी आप? शिवाजी राजा से सलाह मशवरा कर लेते. वो और उसकी फौज इस सारी रणनीति से वाकिफ है. गनीमी काबाई उनका हथियार हुआ है. जिस सिवा की फौज आदिल खान के सामने टिक नहीं पाई, हम उससे सलाह मशवरा करते. और क्या कहा आपने? गनीमी कावा. अगर ये सच है तो सीवा हारा कैसे? और उसका वो गनीमी कावा आदिल खान के फौज में कैसे आया? क्या कहना चाहते हैं आप खान साहब? मिर्जा जी, जो सीवा आज तक आदिल खान की फौज को शिकस्त देता था, वो मुगली परचम के लिए लड़ते वक्त हार जाता है, उसे ही शिकस्त मिलती है. नहीं मिर्जा जी, ये बात सोचने वाली बात है. आम्ही पाहत आहोत, मुघलांच्या छावणीतून परतल्यापासून आपण अगदी गप्प गप्प आहात. एकटेच असता, कोणाशीच बोलत नाही, अगदी आमच्याशीही नाही. काय झालंय सांगा आम्हास. काही नाही, जा तुम्ही. अगं बाई, हा जामा किती मळलाय, इथे का ठेवलाय असा? थांबा, आम्ही हे डाग धुवायला सांगतो. थांबा. ठेवा तो जामा. हात नका लावत्यास. अहो, तो जामा मळला आहे, ढोपऱ्यावर मातीचे डाग आहेत. हे डाग धुतले जाते, परंतु आमच्या
मनावर लागलेले डाग ते कसे धुणार? जपून ठेवा त्यास. अहो पण असे का? कारण हे डाग बादशाचे फरमान घेताना लागलेले डाग आहेत. या जामावर जेवढे डाग आहेत त्याच्यापेक्षा जास्त आमच्या मनावर पडले. हे मस्तक जे आमचे आऊ साहेब आणि आबा साहेब त्यांच्याशिवाय कोणापुढेच झुकत नाही, ते मस्तक त्या बादशाच्या शाही फरमानासाठी झुकले. म्हणजे आपण फरमानासमोर झुकावं लागलं. सांडीस्वराने आणलेल्या फरमानात आम्ही आणवानी गेलो. पुढच्यावर बसलो. जमिनीस नाक रगडून कुर्निश केला. शाही फरमान डोक्यावर घेऊन आणवानी माघारी आलो. या सर्वांची चीड आली आम्हास. त्या कपटी बादशा समोर आम्ही झुकावं मराठ्यांनी. शांत व्हा आपण. नाही, कदापि नाही. आता आम्ही शांत होऊ शकणार नाही. त्या पवित्र भूमीवर त्या मुघलांचा झेंडा फडकता कामा नये. खमा गणी हुकुम. खम्मा गड़ी। क्या हुआ हुकुम? बड़े परेशान लग रहे हैं. क्या बात सता रही है आपको? उग्रसेन जी, जब हम दिल्ली से निकले थे तब हमने सोचा था कुछ ही समय में दक्कन पर फतेह पाकर उस पर अपना कब्जा जमा कर आला हजरत की खिदमत में लौट जाएंगे। लेकिन अब इस बात का एहसास हो रहा है कि ये बात इतनी आसान ना हुए। कब दक्कन पर कब्जा होगा और कब दक्कन पर मुगलिया सल्तनत का परचम लहराएगा। हुकुम, जब तक मनमुटाव नहीं मिटेगा तब तक ये मुश्किल है। इसका मनमुटाव खत्म होना है। हुकुम, दिलेर खान साहब और शिवाजी राजा के बीच घना मनमुटाव है। जब तक उन दोनों के बीच में सुलह ना होवे तब तक दक्कन पर जीत पाना बड़ा मुश्किल होवे। यही तो हमारी भी परेशानी है उग्रसेन जी। शिवाजी राजा और दिलेर खान के साहब के बीच में जो दुश्मनी पनप रही है उसे खत्म कैसे किया जाए, उसी से हमारी परेशानियां और भी बढ़ रही हैं। हुकुम, शिवाजी राजा ने अली आदिल खान की फौज पर हमला तो कर दिया, लेकिन अली आदिल ने इस बार शिवाजी का ही पैतरा गणीवी कावा इस्तेमाल कर शिवाजी को चकमा देकर शिकस्त दी। दिलेर खान साहब को इसी बात का शुबा है कि शिवाजी राजा शिकस्त कैसे खा गए। इतना शमशेर बहादुर शिवा अचानक मात कैसे खाने लगा? कहीं इसमें ऐसी कोई चाल तो ना हुए? बात तो सही है आपकी, लेकिन फिलहाल दिलेर खान साहब और शिवाजी राजा के बीच का मनमुटाव खत्म कैसे होगा, इस बात पर सोचना है हमें। हुकुम, इससे पहले कि ये चिंगारी आग में बदल जाए, दोनों के बीच में सुलह करवा दीजिए। शंभूराजे, तुमचं बोलणं ऐकलं आम्ही. मुघली छावणीत काय काय झालं तेही कळले आम्हास. मुघलांविरुद्ध, गुलामगिरी विरुद्ध जी चीड आहे तुमच्या मनात ती अशीच जपून ठेवा आणि मनोमन निश्चय करा की हिंदुस्थानच्या या पवित्र भूमीवर मुघली सत्तेचं विष तुम्ही पेरू देणार नाही. तुम्ही जर ठरवलं शंभूराजे तर मुघलांचा चांद तारा ह्या भूमीवर कधीच फडकू शकणार नाही. हो आऊसाहेब, आम्ही तो चांद तारा कधीच फडकू देणार नाही. परंतु आता आमच्या आबासाहेबांना त्यांच्या चांद तारा खाली लढावं लागत आहे. त्यांच्या मनाविरुद्ध लढावं लागत आहे. त्याचे आम्हास दुःख आहे.
चीड येते. काळजी करू नका. तुमच्या मनात जेवढी चीड आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक चीड तुमच्या आबासाहेबांच्या मनात आहे. ते योग्य तेच करतील. तुम्ही मात्र तुमच्या मनात मुघलांविरुद्धचा अंगार धगधगत ठेवा. लाहौल बिला कुवत, तौबा तौबा तौबा, इतनी शर्मनाक हार. हमारी इतनी बड़ी फौज के सूबेदारों को, हमारे जैसे सालारों को शिकस्त दे दिया आदिल खान ने. तौबा 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 तौबा, इतनी शर्मनाक हार हमारी कभी नहीं हुई. राजा जी, देख लिया आपने अंजाम. सीवा को पहली कतार में रखा था ना आपने. आपको इस पर बहुत भरोसा था ना. अब देख लिया, मुंह की खानी पडी ना हमें. हे पहा खान साहेब, आम्ही आमचं काम चोख पार पाडलंय. त्याच्या विशालकाय तोफांचा, तोफगोळ्यांचा मारा सहन करूनही आम्ही विजापूरच्या तटबंदीला भिडलो होतो. आमच्या फौजेनं पराक्रम गाजवला, निकराची झुंज दिली. परंतु आदिलशाहीची आणि शर्जा खानाची ताकद प्रचंड होती. तरीही आम्ही पंजेफाड करतच होतो. परंतु आपण पिछाडी सांभाळण्यात असमर्थ ठरलात. पिछाडीवरून आम्हाला बळ देण्याऐवजी एकटेच वेगळेच लढत राहिलात आणि म्हणून आम्हाला माघार घ्यावी लागली. कच तुम्ही खाल्ली आणि बोल आम्हाला लावता. शिवाजी राजे, आप शांत हो जाइए. और खान साहब, आप भी अपने गुस्से पर काबू रखिए. आपस में झगड़ा करके वक्त जाया करने का कोई मतलब नहीं है. मिर्झाजी, आम्ही शांतच आहोत. आम्ही आपल्याला आधीच कल्पना दिली होती की आमच्या फौजेला मोकळ्या मैदानात लढण्याची सवय नाही. परंतु केवळ आपल्या शब्दा खातर आम्ही रणांगणात उतरलो आणि पराक्रमही गाजवला. परंतु त्याचं हे फळ. देख ली हमने बहादुरी मैदान जंग में मिर्जा जी. सब जो है ना वो सीवा की बहानेबाजी है. हमें इस पे एतबार नहीं करना चाहिए. ये सीवा आदिल खान से मिला हुआ है. इसकी वजह से हमें मुंह की खानी पड़ी. ये सीवा गद्दार है. हमें इसका कत्ल कर देना चाहिए. तुझ्या रक्ताचा चढा पाडू इथं दिलेर. गद्दारी मराठ्यांच्या रक्तात नाही. आणि आमच्या भवानीचा तडाखा काय असतो ना, ते विचार तुझ्या शाहिस्ते खानाला. बस बस कीजिए आप दोनों. हम आपको हुक्म देते हैं, शमशेर म्यान करो अपनी. आदिल शाह के खिलाफ इतनी बड़ी शर्मनाक हार से हम परेशान हैं. आप लोग आपसी बहसबाजी में. आदिल शाह को मात देने के लिए कोई नया रास्ता सोचना है हमें. राजा जी, आप आपके खेमे में लौट जाइए. मिर्झाजी, सांगून ठेवा तुमच्या या दिलेर खानाला, सह्याद्रीत येऊन सह्याद्रीच्या वाघाला डिवचू नकोस. फाटल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी.